पूर्वीच्या निवडणुका असं काय एवढं जास्त हे नव्हतं, पण विकासाच्या कामावर पूर्वी निवडणुका लढवल्या जात होत्या. पण आता का निवडून फक्त येण्यापुरतंच लोक प्रयत्न करतात, पण विकासाच्या दृष्टीनं कोण एवढं काळजी घेत नाही. हा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि उमेदवारांची संख्या वाढलेली आहे, पूर्वी एवढी नव्हती. तेव्हा राजकीय पुढाऱ्यांच्या ती बेकारी वाढत चाललेली आहे, अशी परिस्थिती आहे सध्या. असं आम्हाला वाटतंय. नोकरीची जशी बेकारी वाढली तशी राजकीय पुढाऱ्यांची बेकारी वाढत चालली. पूर्वी एक नाही तर दोन राहायचे, आता तसं नाही राहिलेलं. ते कचरा लोटणाऱ्या बायका वेळेवर येत नाही. आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. कारण काय विरंगुळा एखादा असावा किंवा ते एक नाही आहे. वाचनालय महिलांच्यासाठी म्हणा किंवा जेंट्स नागरिकांच्यासाठी विरंगुळा केंद्र वगैरे काही नाही आहे. वाचनालय एखादं ठिकाणी गार्डन ही बरोबर नाही आहे, तिची सुधारणा व्हायला पाहिजे. तिथं एक वॉचमन होता, तो वॉचमन नसल्यामुळे तिथं आता दुरावस्था झालेली आहे गार्डनची. आता नवीन येणारी बॉडी बघूया आता काय लक्ष द्या आता काय सांगितले त्या सुद्धा सूचना आम्ही त्यांना. होईल असं वाटतंय. होईल असं वाटतंय. 10 वर्षांनी आता व्हायला लागली निवडणुका, त्यामुळे इकडे नगरसेवक कोण फिरकतच नव्हते पूर्वी आलेले. आता हे सर्जर राहिले ते त्यांच्याकडून जरा अपेक्षा आहे आमची. आहेत कार्यकर्ते चांगले ते, आता बघूया त्यांच्या येण्यावर अवलंबून आता. पण येतील, पण 100% येण्याची खात्री आहे. त्यांचे कार्यकाळ तसं आहे ना, तसं समाजकार्य करणारे आहेत आणि माणसात मिसळणारे आहेत, भ्रष्टाचारी नाही आहेत. कारण त्यांना त्यांच्या परिस्थितीनं काय तसं हे केलेलं नाही आहे, त्यामुळं आहेत ते कार्यकर्ते चांगले.